वैयक्तिक टीका धोनीकडून होणं अपेक्षित नाही, आम्ही आमच्या पातळीवर सूचना दिल्या आहेत. मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचं प्रत्युत्तर. शाहू महाराजांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, सतेज पाटलांकडून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. चुकीच्या पोस्ट व्हायरल होत असल्याचा सतेज पाटील यांचा आरोप. सोन्याचे भाव विक्रमी 71,000वर. मुंबईत 10 ग्रॅम सोन्यासाठी 71,033 रुपये मोजावे लागणार. एकाच दिवसात सोन्याच्या भावामध्ये 2,000ची वाढ. मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला आजपासून डोर टू डोर सुरुवात. या टप्प्यात धारावीतील प्रत्येक घराचं आणि दुकानाचं सर्वेक्षण केलं जाणार. पुण्यामध्ये ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. गेल्या 5 वर्षांपासून कोणतीही पगारवाढ न दिल्यानं ॲक्सिस बँकेचे कर्मचारी आक्रमक. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. राऊस अव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये भाजप उमेदवार कंगना रनौतने घेतलं भीमाकाली मंदिरात दर्शन. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केली प्रार्थना. त्रिपुरातील आगरतळा इथे वादळी वाऱ्याचा अवकाळीचा तडाखा. कमला सागरमध्ये अनेक झाडं कोसळली, अनेक घरांचंही नुकसान. आंध्र प्रदेशातल्या जंगलात आढळलं उन्हाळ्यात पाणी साठवून ठेवणारं झाड. इंडियन लॉरेन्स असं या झाडाचं नाव. ASR जिल्ह्यातील पापीकोंडा नॅशनल पार्कमध्ये झाडाची छाटणी करताना आढळला प्रकार. अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या सिनेमात कार्तिक दाऊद इब्राहिमला नडलेल्या हुसेन उस्तराची भूमिका साकारणार असल्याची माहिती. निधा मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला 1 वर्ष पूर्ण. यानिमित्ताने ग्रँड थिएटरकडनं वर्धापन दिन कार्यक्रमाचं आयोजन. विविध कलाकारांकडून कला सादर. मध्य प्रदेशमधील धार भोजशालेच्या ASI सर्व्हेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालय घेणार सुनावणी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पुन्हा एकदा पश्चिम यूपीच्या दौऱ्यावर. बुलंदशहर, हाथरस आणि गौतम बुद्ध नगरमध्ये प्रबुद्ध जनसंमेलनाला करणार संबोधित. अमित शहांच्या राजस्थान दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. जोधपूरमध्ये शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला संबोधित करणार. बाबर आझमकडे पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाचं नेतृत्व. शाहीन आफ्रिदीला 3 महिन्यातच डच्चू. बाबर आझमकडे वनडे आणि T20 संघाचं नेतृत्व सोपवण्यात आल्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डची माहिती. पाकिस्तानमधले पंतप्रधान मंत्री घेणार नाहीत पगार. आर्थिक स्थिती ढासळल्यानं पाकिस्तान सरकारचा निर्णय. पाकिस्तानमधील सर्व सरकारी कार्यक्रमातील रेड कार्पेटचा वापरही बंद. फक्त परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठीच लाल गालिचा घातला जाणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.